श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 4 जून 2024, वार मंगळवार. उद्या आहे भौम प्रदोष. हिंदू धर्मात प्रदोष व्रताला विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार दर महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केले जाते. हे व्रत जेव्हा मंगळवारी येते तेव्हा त्याला भौम प्रदोष असं म्हणतात. तसेच हे व्रत जर सोमवारी आले तर त्याला सोम प्रदोष म्हणतात आणि जर हे व्रत शनिवारी आले तर याला शनी प्रदोष असं म्हणतात. प्रदोष हे व्रत देवांचे देव महादेव आणि देवी पार्वतीला समर्पित आहे. या दिवशी महादेवांची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार प्रदोष तिथीला व्रत करून महादेवांची भक्तिभावाने आणि श्रद्धेने प्रदोष काळात विधिवत पूजा केल्याने महादेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. हे व्रत केल्याने धन, सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होते. प्रदोष काळात महादेवांची पूजा करायची म्हणजे कधी पूजा करायची तर सूर्यास्तापूर्वी 45 मिनिटे अगोदर ते सूर्यास्तानंतर 45 मिनिटे हा काळ प्रदोष काळ मानला जातो. तर या काळात उद्या आपल्याला प्रदोषची पूजा करायची आहे. शास्त्रानुसार कर्ज फेडण्यासाठी भौम प्रदोष हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. तुम्ही जर कोणत्याही गोष्टीसाठी कर्ज घेतलं असेल आणि ते जर तुम्हाला फेडायचं असेल तर ते फेडण्यासाठी भौम प्रदोष हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. तसंच या दिवशी मंगळाशी संबंधित वस्तूंचे दान केल्यास आपल्याला अतिशय पुण्य मिळत असतं. जसं की तुम्ही उद्या लाल वस्त्र दान करू शकता, मसूर डाळ दान करू शकता. असं म्हणतात की जी व्यक्ती त्रयोदशीच्या रात्री पहिल्या चतुर्थांशात महादेवांना नैवेद्य अर्पण करते तिच्या सर्व समस्या दूर होतात. त्या व्यक्तीवर जर कर्ज असेल तर ते लवकर फिटतं. या दिवशी महादेवांचं तत्त्व प्रत्येक शिवलिंगामध्ये जागृत असतं आणि ते नेहमीपेक्षा जास्त कार्यरत असतं. तर जेव्हा काही अशा विशिष्ट तिथी असतात त्या तिथींवर जर आपण काही सेवा आणि उपाय केले तर त्या सेवेचं आणि उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. उद्या भौम प्रदोषच्या दिवशी आपल्याला घरात एक फळ घेऊन यायचं आहे. हे फळ आपल्या घरामध्ये आणल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी, सर्व नकारात्मकता, दुःख, त्रास कमी होणार आहे आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येण्याचे मार्ग खुले होणार आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर उद्या सकाळी आपल्याला एक धोत्र्याचं फळ घरात घेऊन यायचं आहे. हे फळ महादेवांना अतिशय प्रिय आहे. भौम प्रदोषच्या दिवशी हे फळ जर आपण घरात आणलं तर आपल्या घरातील सर्व नकारात्मकता, घरातील दुःख, अडचणी, संकट नष्ट होतात. धोत्रा हे फळ अत्यंत विषारी आहे. आता तुम्ही म्हणाल की काटेरी आणि विषारी फळं ही घरात आणायची नसतात. अशी फळं जर घरात आणली तर आपल्या घरात नकारात्मकता येते. परंतु धोत्रा हे फळ भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे. महादेवांच्या पूजेत या फळाला अतिशय मानाचं स्थान आहे. भौम प्रदोषच्या दिवशी हे फळ घरात आणल्याने आपल्या कुटुंबावर, कुटुंबातील सदस्यांवर महादेवांचा आशीर्वाद कायम राहतो. त्यामुळे उद्या धोत्र्याचं फळ आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. हे फळ घरी आणल्यावर जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल पाण्यामध्ये टाकून हे फळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. यानंतर एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची, त्यामध्ये थोडे काळे तीळ टाकायचे, त्यात थोडंसं पाणी टाकून त्या सगळ्याची एक पेस्ट बनवायची आणि ती पेस्ट धोत्र्याच्या फळाला चोहोबाजूने लावायची. त्यानंतर हे धोत्र्याचं फळ आपल्या देवघरातील महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं. तुमची जी काही समस्या असेल, जी अडचण असेल ती महादेवांना सांगायची. त्यानंतर एक माळ ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा. नंतर हे फळ तसंच पिंडीसमोर ठेवून द्यायचं. उद्या संध्याकाळी प्रदोष काळात महादेवांना अभिषेक करायचा, बेलपत्र अर्पण करायचं, भस्म अर्पण करायचं, सफेद फुलं अर्पण करायची. त्यानंतर महादेवांची आरती करायची. हे सर्व करून झाल्यानंतर धोत्र्याचं फळ उचलायचं आणि एका सफेद कपड्यात ठेवायचं. एक तुपाचा दिवा घ्यायचा,
आणि आपल्या घरातील एक तांब्याचा तांब्या भरून पाणी घ्यायचं आणि या सर्व वस्तू घेऊन घराजवळ असलेल्या महादेवांच्या मंदिरात जायचं. मंदिरात गेल्यावर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा. त्यानंतर शिवलिंगावर पाणी अर्पण करायचं आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर घरातून जे धोत्र्याचं फळ नेलेलं आहे ते फळ अर्पण करायचं. धोत्र्याचं फळ शिवलिंगावर अर्पण करताना जी अडचण दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय केला आहे ती अडचण महादेवांना सांगायची आहे आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी महादेवांना प्रार्थना करायची आहे. यानंतर तुम्हाला एक माळ श्री शिवाय नमस्तुभ्य या मंत्राचा जप करायचा आहे. मंदिरातून घरी येताना इतरांनी शिवलिंगावर ज्या अक्षता अर्पण केलेल्या असतात त्यातील 5 अक्षता उचलून तुम्हाला घरी घेऊन यायच्या आहेत. तसंच इतरांनी शिवलिंगावर ज्या वस्तू अर्पण केलेल्या असतात त्या वस्तूंपैकी तुम्हाला जर कोणतीही वस्तू मिळाली, म्हणजे जर तुम्हाला धोत्र्याचं पान किंवा फूल किंवा फळ जरी मिळालं तर यातली कोणतीही एक वस्तू उचलून तुम्हाला घरी आणायची आहे. या वस्तू घरी आणल्यानंतर एका लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत ठेवायच्या आहेत. यामुळे तुमच्या घरात कधीही धनधान्याची आणि पैशाची कमी होणार नाही. तर उद्या हा उपाय तुम्ही जरूर करून बघा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.